विकेट हॅट्रिक साठी 2000 आणि संघ क्वालिफाय झाला तरी सुद्धा 2000. म्हणजे एखाद्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली त्याला 2000, सामना संघ क्वालिफाय झाला ते 2000, म्हणजे 13,000 प्रवेश फी, म्हणजे 2000 इथे वसूल होतील. 2 मॅचमध्ये काही बक्षीस मिळवलेले आहेत, म्हणजे किमान अर्धा एंट्री फी तर सोडण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतात या ठिकाणी खरवई संघ. चढा वळवत मॅचच्या दिशेने विजयासाठी आता टार्गेट 33. पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती निखिल शेंडे. शंकर स्ट्रायकिंग एंडला झेल हवेत. दिनेशचा थ्रो 2 धावा पूर्ण. डॉक्टर होते, डॉक्टरनं बरोबर सिरिंज द्यायला घेतली होती शंकरला. पहिल्या बॉलवरती या 2 धावा, संघाची धावा संख्या 2 वरती. आमच्याकडे डिक्सल टीम मध्ये डॉक्टर निलेश साळुंके आहेत, अशा शरीर यष्टीचे आहेत. 2 धावा पहिल्याच बॉल वरती मिळतात. चांगला बॉल समोर केलेत लॉंग ऑफला खेळाडू. दिनेश असल्याच्या नंतर कुठला फलंदाज हिम्मत करेल 2 धावा घेण्याचा. मी नेहमी ओळख करत असो, दिनेश एक असा खेळाडू आहे जो फिल्डिंगच्या जोरावरती आपल्या संघामध्ये स्थान पक्क करतं, आणि एक टॅलेंटेड ऑलराऊंडर म्हणून दिनेशची ओळख आहे. दिनेश वाघ, एक योगेश वाघ, दुसरा दिनेश वाघ, दोघांचा हात पकडणं कठीण आहे. म्हणजे मर्सिडीजचा ब्रँड आहे, परंतु वाघ त्याच्यापेक्षा जास्त ब्रँड आहे. 4 धावा धावफलकावरती. भोज बनाम खरवई या 2 संघांमध्ये सामना. 3 धावा या बॉलवरती, 1च रन आलेली आहे अजिंक्य पवार अँड कंपनी. थोडंसं टेन्शन मध्ये, कारण 7 दिवसामध्ये अकाउंट डिसेबल होण्याच्या कदारावरती आहे. लेग ब्रेक, बाहेर वळण घेतोय, चांगला बॉल. निखिल शेंडेचा डॉट बॉल. फास्ट अँड फ्युरियस बॉलर असा गोलंदाज आहे निखिल. चला तो आबाद नाही तो बरबाद, पण जास्त करून तर चाललेलाच आहे. पॉलिश झालेला हा खेळाडू आहे, परफेक्ट टप्पा आहे त्याच्याकडे, वेगावरती नियंत्रण आहे, जबरदस्त बॉलर आहे. याच मॅच मध्ये, याच टुर्नामेंट मध्ये मिडन षटक त्याने टाकले 4 विकेट घेऊन. 3 धावा आतापर्यंत. कनेक्ट झाला प्रॉपर. जास्त काल शांत राहील तो प्रथमेश कसला. सरळ व्यासपीठाला दिली सलामी राष्ट्रवादी चषकाचा. राष्ट्रवादी षटकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. षटकार आलाय 6च्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे तर 9 वरती. 33चं टार्गेट आहे, 9 धावा. करंट रन रेट 13.43चं. बाहेर वळण घेतोय, कनेक्ट झालाय, नाही थांबणार चेंडू. सरळ चालला पवेलियन मध्ये, बॉल सीमा पार. आलाय षटकार. किशोर याने पकडले पवेलियन मध्ये सुद्धा झेल. षटकार. थँक्यू 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 थँक्यू. 500 होते, परंतु या मॅचच्या अगोदर होते. 15 धावा, 2 सलग षटकार आलेत प्रथमेश बाट मधून. जेलची शक्यता. ओ कॅच ड्रॉप. कॅच इथून निसटलेली आहे. 1च रन या बॉलवरती मिळते. कदाचित अपेक्षा नसेल की समीर होते, समीर कडून कदाचित अपेक्षा नसेल. समीरनं बराचसा पल्ला गाठला होता आणि चेंडूवरती नजर ठेवून होते. रनिंग कॅच पकडणं तितकंसं सोपं नसतं, परंतु ते कठीण काम समीरने सोपं केलं होतं आणि शेवटच्या मोमेंटला त्याच्या हातामधून कॅच निसटली. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 16 वरती. उर्वरित 12 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतोय. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 17 धाव संख्येची आवश्यकता. 12 मध्ये 17. बारा बॉलचा आता खेळ बाकी राहिलेला. 12 चेंडूंमध्ये 17ची आवश्यकता.
फुल टॉस आहे, सरळ केलेत लॉंग ऑन मध्ये निखिल शेंडे. आणखीन एक चांगला फिल्डर करवळ टीमचा नाराज आहे स्वतःवरती प्रथमेश. या बॉलवरती 1 रन. टीमची धावसंख्या 17. विजयासाठी आता बनवायच्यात 11 चेंडूंमध्ये 16 धावा. एक कॅच ड्रॉप झाली जरूर, 2 कॅच ड्रॉप झालेत. डॉक्टर साहेबांची कदाचित ती झेलच नव्हती, कारण ते पोचले होते परंतु त्यांना कदाचित विश्वास नसावा स्वतःवरती. त्याने फार नंतर वरती बघितलं आणि त्यांना तेव्हा समजलं की बॉलच्या आपण पुढे चाललोय. 17 धावा विजयासाठी 16. 11 बॉलमध्ये कनेक्ट नाही झालाय. गौरव मात्रे थोडेसे दूर राहिलेले आहेत. ओम कोंडेश्वर भोज टीमच्या बाजूने बरंचसं काही घडलेलं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी खेळायला आलेत, महाकालाचा आशीर्वाद घेऊन. 3 झेल उडाल्या होत्या, 3 मध्ये 2 तर चान्स बनल्या होत्या. ही झेल थोडीशी दूर होते, जवळपास खेळाडू नव्हते. 1 रन या बॉलवरती. टीमची धावसंख्या 18. विजयासाठी आता 15ची गरज. हो निसटलाय बॉल, लॉंग ऑनला चाललाय चेंडू. नो बॉल पंचानं घोषित केला. रिलीजिंग पॉइंट, नो बॉल ओव्हर द वेस्ट बीमर आणि त्यानंतर बरोबर फ्री हिट. निसटला चेंडू, व्यवस्थित ग्रिप झाला नसावा कदाचित. बादल सवारे बॉलिंग मार्कवरती अशा चुका फार कमी होतात बादल कडून. 2 धावा या बॉलवरती. टीमची धावसंख्या 20. विजयासाठी 13ची आवश्यकता. फुल टॉस होता, फ्री हिटचा बॉल वाईडिस्ट लॉंग ऑनला. जबरदस्त प्रयत्न होते परंतु नाही थांबू शकणार समीर. चेंडू बॉल चाललाय सीमा पार. या चौकारानं मॅच थोडीशी खुली करत असताना पकड मजबूत करण्याचा प्रयत्न ओम कोंडेश्वर भोज संघ करत असताना आल्या धावा 4. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 24 वरती. विजयासाठी आता धावा बनवायच्यात 9 धावा. 9 चेंडूंमध्ये 9 धावसंख्येची आता गरज. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेले आहेत, क्षेत्ररक्षक दूर आहेत, पोहोचलेत. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल, रनआउटची शक्यता होती परंतु 2 धावा पूर्ण झालेल्यात. पहिला सामना आजच्या दिवसामधील 3रा सामना विसरून चालणार नाहीये. 3 ओव्हरमध्ये 28 समथिंगची गरज होती. 6 बॉलमध्ये 4ची आवश्यकता होती आणि गावदेवी बडवल टीमनं मॅच जिंकली होती. 6 मध्ये 4 त्याने डिफेंड केल्या. आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 26 वरती. कनेक्ट झाला प्रॉपर. 26 होत्या, 6च्या मदतीने धावा होत आहेत त्या 32. म्हणजे विजयासाठी 1 रनची गरज. शंकर बरसलाय, शंकर गरजलाय. नो बॉल आल्याच्या नंतर आत्मविश्वास जुनवलं. 6 मध्ये 16 त्याने बनवल्या. प्रथमेशने 6 मध्ये 15 बनवल्या आणि 1 धाव दूर राहिलेला आता ओम कोंडेश्वर भोज संघ टॉप 6 मध्ये जाण्यापासून. हा फटका हवेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दिनेश त्यांच्या हाताला चटका लागून बॉल सीमा पार. या षटकाराच्या मदतीने सामना झाला फिनिश. टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचलेला राष्ट्रवादी चषकामध्ये ओम कोंडेश्वर भोजा संघ. अभिनंदन टीम. हार्डलक टीम गावदेवी खरवय. चांगला सामना दोन्ही टीमने खेळला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. ज्याने बॅटिंग करत असताना 7 चेंडूंमध्ये 22 धावा बनवल्या तो शंकर ठरलाय या सामन्याचा सामनावीर. आजचा दिवस, आजची रात्र या ठिकाणी संपन्न होते. टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचलाय ओम कोंडेश्वर भोजा संघ. धन्यवाद, थँक्यू सो मच. जाताना मात्र सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना सावकाश जा.